एक महत्त्वाची बातमी, बीपी शुगर नॉर्मल झाल्यावर ऑपरेशन करावं लागतं असं मुनगंटीवार म्हणाले। चंद्रपूरमधील एबी फॉर्म घोटाळ्यावर सुधीर मुनगंटीवारांनी हे कारवाईचे संकेत दिलेत। एबी फॉर्मची चोरी कमिटी सदस्यांकडून झाली नाही असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले। आता हे तर 16 तारखेनंतर बीपी शुगर कंट्रोल झाल्यावर या संदर्भात जेव्हा ऑपरेशन सुरू होईल तेव्हा याबद्दलची माहिती बघा देता येईल। जे एबी फॉर्मची चोरी झाली ती काही कमिटी सदस्यांकडून झालेली नाही आणि अशी तक्रार श्री अशोक नेतेजी व श्री चैनसुख संचेतीजींनी प्रदेशाकडे केली की या ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्मच्या संदर्भामध्ये कृती केली ही आम्हा दोघांनाही मान्य नाही आणि अशोक नेतेंनी तर राजीनामाही पाठवला होता। ज्या पद्धतीने हे बदल झाले त्यामध्ये इतरांचा काहीही दोष नव्हता। एबी फॉर्म भरणारे अधिवक्ता परिषदेचे जे प्रमुख होते त्यांनीही लेखी याबद्दलची माहिती दिली। आणखी एक महत्त्वाची बातमी, जरांगे पाटलांनी पुण्यातील आंदोलक तरुणांची भेट घेतली आहे। विद्यार्थ्यांनी उद्याची परीक्षा द्यावी असं आवाहन जरांगेंनी यावेळी केलंय। तर जरांगे पाटलांनी पुण्यातील आंदोलक तरुणांना हे आवाहन केलंय। नुकसान नको म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेला गेलं पाहिजे असंही जरांगे यावेळी म्हणाले। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाहीत। मला वाटतं बघूयात नंतर काय होईल ते, कारण ते 4 तारखेची उद्याची परीक्षा ते घेणारच हे त्यांनी सांगितलंय। त्यामुळं विद्यार्थ्यांनी असं माझं म्हणणं आहे की कोणाच्या लेकराचं वाटोळं होऊ नये परीक्षामुळं, कारण काही पोरांना वाटत असेल मग आता रद्द होतंय का नाही होणार का काय होणार का पुढं ढकलणार का, त्यांनी पेपरला जाणार नाहीत, काही जण जातील, तर असं व्हायला नको। जे व्हायचं असेल ते होईल, आपण प्रयत्न करतो इथं। जर विद्यार्थी तिथं गेलेच खर्चीच व्हायला जाईल ना, झाला बदल तर पुन्हा वापस येता येईल नाही पेपर झाले तर, पण पेपर झाले तर पेपर तर देता येतील ना, त्यांनी वाटोळं करून। सोलापुरातील मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात तडजोड करणार नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले। सोलापुरातील हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी असं बावनकुळेंनी सुद्धा म्हटलंय। मला या संदर्भातली संपूर्ण माहिती नाहीये, परंतु कायदा सुव्यवस्थेबद्दल या राज्यात कुठच्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज होत नाही। जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली पाहिजे। दरम्यान सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची हत्या राजकीय हेतून झाल्याची प्रतिक्रिया प्रणिती शिंदेंनी दिली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या। महाविकास आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे, पण काल जो सोलापुरात प्रकार घडला खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते। बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं। आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत। जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत। खूप मोठ्या प्रमाणात दबाव येतोय।